अरे फडणवीस साहेब तुमचा तर बुकटाच आहे बरं ह्या बरे ना. आता नुसतं भाजपच, आता आम्ही भाजपचेच उमेदवार येऊन देत नाही. जाऊन द्या आता, शिंदेचे येऊ द्या, त्या अजित पवाराचे येऊन द्या, असून द्या आता काय तर नाही जे महायुतीचे महाविकास आघाडीचे येऊन द्या. इथे नीच पातळीला उतराव फडणवीस तुम्ही. तो तुमच्या जिंदगीवर आणि तुमच्या पक्षातला मराठा सगळा फुकणार आहे. कारण आता स्वतःच्या लेकराला जातीला मानणार आहे, तुमच्या पक्षाला त्यांना नाही मानले जात. हे 4-5 बांडगुळ मानते ना, कारण यांना तुमचाच खायचा आहे. ठीक आहे, एक पटण्यासारखं आहे, भरायचं नसो ना. आम्ही आमची झक मारू भरू काही बी करून का करता मग. आता डाकभर मध्ये कसा टाकतो ती बघतो मी. काय रे फडणवीस राव, शोभत नाही राव तो माझा एकुलता एक लेकरू का भरू शकत नाही. सत्ता आणायला छत्रपती लागतो. मोदींना सुद्धा समुद्रात तेवढं अरबी समुद्रात स्मारक होत नाही. भूमिपूजन करायला जमत, त्याला गोड लागत, ते चटके खायला गोड लागत. आणि आता छत्रपतीचा इतिहास दाखवला तर ते पैसे सांस्कृतिक मंत्रालय पैसे भरताय कसे नेमके. मी बघतोच जरा ह्या 10-20 वर्षात कशा भरलेत, कशात अटक करायला लागलात हे तरी कळायला पाहिजे तुम्हाला. देवेंद्र फडणवीस, इथे नीच पातळीला उतराव फडणवीस तुम्ही. इतक्या हेट थू तुमच्या जिंदगीवर आणि तुमच्या पक्षातला मराठा सगळा थुकणार आहे. कारण जातवान मराठा तर 100% तुमच्या एकरतेवर आता थुकणार आहे. जातवान मराठा 100%, खानदानी मराठा बी तो आता स्वतःच्या लेकराला जातीला मानणार आहे, तुमच्या पक्षाला त्यांना नाही मानी जातात. हे 4-5 बांडगुळ मानते ना, कारण यांना तुमचाच खायचा आहे. आणि कशासाठी खायचं हे सगळं माहिती आहे आम्हाला. एक जणांनी व्हॉट्सअपवर टाकलंय, मला का काढायला लो. दरेकर, मी इतक्या नीच पातळीला जाणार पोरग नाही, कधीच जाणार नाही. मीडियाच्या माध्यमातून शब्द आहे मला तुम्हाला, मी कधीच जाणार नाही. मी वैयक्तिक आयुष्यात कोणाच्या पडत नाही, वैयक्तिक राजकारणात पडत नाही, वैयक्तिक समाजकारणात पडत नाही. तुम्ही इथून पुढे तरी माझ्या नादी लागून नका. किती पैसे राहिलेले नाही ते नाही मला माहिती. खाजगीत आम्ही ठरले माणसं 3 वाटून घेतली, आल्याला तोटा 3घांनी वाटून घेतला जी. मग खाजगीत तुमचे होते तर मी तुमचे दिले समजा. आणखीन देतो गुताचं ठरिले फडणवीसने. शेवटी वंश परंपराचे त्यांची गुतीनं, परंपराचे वंश परंपराचे त्यांचं गुतीनं ते बरोबर ते कडीला न्यायला लागले. शेवटी मराठा छत्रपती अडचणीतच आला पाहिजे, ही परंपरा आहे. ती परंपरा कधीच खंडित नाही झाली पाहिजे. त्यामुळे आता मला बी गुतवायला लागले समजा. हरकत नाहीये, काय हरकत नाही, मी जायला तयार आहे, द्यायला तयार. आम्ही तिघं एकत्र येऊन मग कोर्टाने हे तर म्हणायला पाहिजे की नाही. आटक वारंट फाटक वारंट नाही बा, या तारखे करा, 1 वर्ष 2 वर्ष तारखे चालते का नाही. का आमचीच लय भारी आहे, बाकीचेच भारी नाहीत. बाकीचे फसवणुकीचे केसेस नाही का महाराष्ट्रात आहेत ना. मग आमच्या एकट्याची तेवढी लय भारी आहे का. आमची कोणची मोठी केस लगी 302 असतात. ठीक आहे बा, लय दिवसाचा फरार आरोपी होता, गाठलाय आता. आमचं काय मोठं आहे बा, छत्रपतीचा इतिहास दाखवला त्याच्यात. आणि बरं मग कोर्टाने असं सांगाल का हरकत आहे, चला वॉरंट फरार नाही, चला 1-2 वर्ष केस चालली, आता तुम्ही 3 टप्पे पाडून दिले आणि इतक्या वर्षात हे भरा. ठीक आहे, एक पटण्यासारखं आहे, भरायचं नसो ना. आम्ही आमची झक मारू भरू काही बी करून का करता मग. आता पोते उचलो आम्ही आमच्या हमाल्या करू भरू का डायरेक्ट वॉरंट आणि द्यामध्ये टाकून. ही कोणती धमकी आहे रे. डाकभर मध्ये कसा टाकतो ती बघतो मी. सिंचन प्रकल्पात भ्रष्टाचार झाला होता, त्या सिंचन घोळ्यातील 8 FIR मुंबई हायकोर्टाने आज रद्द केल्या नागपूर खंडपीठात. घोटाळे तुम्हाला वॉरंट द्या बघा, हेच मराठा समाजाला सांगतो मी की एकीकडचे वॉरंट रद्द करतं. ज्यांनी घोटाळे केलेले तर त्यांना क्लीन चिट मिळती. मग चॉकलेट घोटाळे आमके घोटाळे नाही का केले, ते मध्ये काय करून घोटाळे बरेच घोटाळे त्यांना क्लीन चिट मिळती. आमदार केलं जातं परत. अरे फडणवीस साहेब तुमचा तर बुकटाच आहे बरं ह्या बरे ना. आता तुम्ही माझ्या संग उगत तारायला लागलात बरं. नुसतं भाजपच, आता आम्ही भाजपचेच उमेदवार येऊन देत नाही. जाऊन द्या आता, शिंदेचे येऊ द्या, त्या अजित पवाराचे येऊन द्या, असून द्या आता काय तर नाही जे महायुतीचे महाविकास आघाडीचे येऊन द्या. काही भाजपाचे बी आणतो ठराविक, पण काही भाजपचे पाडीतच जात. का रे बाबा, नागपूर खंडपीठ तुम्ही नागपूरचे आहेत आणि विधी व न्याय विभाग तुमच्याकडे, कोर्ट तुमच्या हातात आहेत, तिथले रद्द होते आहे का नाही. राज्यातले कोर्ट तुमच्या हातात आहेत म्हणून ते दल्ले रद्द होते. आणि इथं आमच्यावर इकडे वॉरंट काढायला लावता. काय रे फडणवीस राव, शोभत नाही राव तो माझा एकुलता एक लेकरू आहे. तुम्हाला जरा समजून घ्या तळतळाट मराठ्याचा. त्यांनी आपलं आमरण उपोषण स्थगित केलं. का केलं तर त्याचं कारण असं आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा समाजामध्ये तीव्र असंतोष पसरला होता आणि कायदा सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता होती. आणि त्यातल्या त्यात सर्व मराठ्यांची आणि संपूर्ण अखंड मराठा समाज बांधवांची भावना झाली होती की मनोज जरांगे पाटील
हेही आम्हाला पाहिजे आणि आरक्षणही पाहिजे. पण जर मनोज जरांगे पाटीलच नसले तर आम्हाला आरक्षणाशी देणं घेणं नाही. त्यामुळं लाखो फोन हे आंतरवाली सराटी या ठिकाणी येत होते आणि कोट्यवधी मराठ्यांची लक्ष या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाकडे होतं आणि दिवसेंदिवस मनोज जरांगे पाटील यांची काळजी सगळ्यांना लागून राहिली होती. प्रकृती अत्यंत ढासळत चालली होती. त्यामुळं सर्व समाज बांधवांच्या भावना मनोज जरांगे पाटील यांना सांगण्यात आल्या आणि त्यांना विनंती करण्यात आली की आपण सलाईन तरी घ्या, पाणी तरी घ्या. पण मग त्यांनी एक डिसिजन घेतला की मी सलाईन घेऊन उपोषण करणार नाही, तर मी तुर्तास उपोषण पुन्हा स्थगित करतो. या सरकारला पुन्हा वेळ देण्यात आलेला आहे. या सरकारने पुन्हा या मनोज जरांगे पाटील यांनी जो वेळ दिला त्या वेळेमध्ये आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा मराठा समाज आपली जागा तर दाखवून देणारच आहे. या कालावधीमध्ये मनोज जरांगे पाटील ज्या ज्या आमदारांनी मनोज जरांगे पाटलांना टार्गेट केलं, ज्या मंत्र्यांनी टार्गेट केलं, या सरकारने डिसिजन घेतलं नाही, कुणी काय काय केलं याचा आढावा घेणार आहे आणि विधानसभेचाही आढावा घेणार आहे. आणि 7 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट मनोज जरांगे पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा आयोजित केलेला आहे. यामध्ये 7 ऑगस्टला सोलापूर, 8 ऑगस्टला सांगली, 9 ऑगस्टला कोल्हापूर, 10 ऑगस्टला सातारा, 11 ऑगस्टला पुणे, 12 ऑगस्टला अहिल्यानगर अहमदनगर आणि 13 ऑगस्टला नाशिक या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांची विराट अशी रॅली होणार आहे. या रॅलीचं जनजागृती आणि शांतता रॅली, कारण जातीमध्ये भांडणं लावण्याचं काही समाजकंटक प्रयत्न करत आहे. या रॅलीच्या माध्यमातून शांतता प्रस्थापित राहावी आणि या सरकारची जी भावना होती किंवा काही ट्रोल करणारे जे म्हणत होते की मराठवाड्यातच फक्त मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन आहे, पश्चिम महाराष्ट्रात, विदर्भात, खानदेशात नाही, कोकणात नाही असं म्हणत होते. तर आता बघा, या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमधून मराठ्यांचा आवाज, मराठ्यांचा महासागर आपल्याला बघायला मिळणार आहे. छत्रपती शिवरायांनी याच सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती. तिथून सुरुवात केली आणि अख्खं हिंदवी स्वराज्य छत्रपती शिवरायांनी स्थापन केलं. त्याच पद्धतीने मराठ्यांचा पुन्हा महासागर या दऱ्याखोऱ्यातून आपल्याला बघायला भेटणार आहे. मी तमाम सर्व समाज बांधवांना विनंती करतो, आपण लाखोंच्या संख्येने सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, अहमदनगर आणि नाशिक या ठिकाणी लेकरा बाळांसह, मित्रपरिवारासह, सगळे सोयऱ्यांसह, वयोवृद्धांसह, 18 पगड जातींसह, मित्रपरिवारासह लाखोंच्या संख्येने येऊन या सरकारला दाखवून द्यायचं आहे मराठ्यांची ताकद, मराठ्यांची एकी किती आहे. मनोज जरांगे पाटील यांना विनंती करतो, आपण दादा आता प्रकृती ठणठणीत करून पुन्हा दाखवून द्या या सरकारला, जे आपल्याला हलक्यात घेत आहे, की मराठ्यांची ताकद आणि सर्व समाज बांधवांच्या भावना आहे की आता आपण आमरण उपोषण न करता 288 जागेवर तुम्ही जो निर्णय घेताल तो समाजाला मान्य आहे. तुम्ही लढा म्हणले तरी समाज बांधव लढायला तयार आहे, तुम्ही पाडा म्हणले तरी पाडायला तयार आहे, करेक्ट कार्यक्रम करा म्हणलं तरी करेक्ट कार्यक्रम करायला समाज बांधव तयार आहे. फक्त सर्वांची एकच भावना आहे, आपण पुन्हा आमरण उपोषणाचा मार्ग निवडू नये. तुम्ही जी भूमिका सांगताल, आम्हाला आरक्षणही जरुरी आहे, तुम्ही जरुरी आहे. त्यामुळं सर्व समाज बांधवांना विनंती करतो की आता दादा उपचार घेतील आणि पुन्हा आपल्या भेटीला येतील. सगळ्यांनी जोरदार तयारीला पश्चिम महाराष्ट्रातल्या समाज बांधवांनी लागायचं आहे. पुढील काही अपडेट असेल तर देतो. तुर्तास थांबतो. जय शिवराय. हा व्हिडिओ प्रत्येकाने ताबडतोब शेअर करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. जय शिवराय.